सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव वर्षी लमणकुर्ले। आज 1 ऑगस्ट आपण सर्वजण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। विष्णुशास्त्री चिपळूणकर हे सरकारी शाळेत शिकत होते। निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते। तेव्हा टिळक व आगरकर हे दोघेही त्यांना भेटले। 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली। टिळकांनी विनावेतन शिक्षिका पेशा पत्करला। विष्णुशास्त्री 1881 मध्ये मरण पावले। तथापि 1884 मध्ये मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभूतींच्या मदतीने टिळक आगरकरांच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली। संस्थेतर्फे 1894 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली। येथे टिळक गणित व संस्कृत शिकवित होते। पुढे वैचारिक मतभेदांमुळे टिळक येथून बाहेर पडले। नंतर त्यांच्या गोपाल कृष्ण गोखल्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रचारक मंडळीची स्थापना झाली। पुढे टिळकांची विनंतीस अनुसार पुण्याच्या महाजवळ सदाशिव पेठेत महाविद्यालय सरदार जगन्नाथ महाराज पंडित यांनी पेठेत आपली जागा भाडेकरावर दिली। त्याचे नामकरण सर परशुरामभाऊ पटवर्धन महाविद्यालय असे करण्यात आले। धन्यवाद।